वळूया पुढल्या बातमीकडे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदीला महत्त्व असतं। सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीये निमित्तानं सोनं खरेदी करता तोबा गर्दी आहे। विशेष म्हणजे या दिवशी सोनं खरेदीला एक अनन्यसाधारण महत्त्व सुद्धा आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। दृश्य आपण या क्षणी पाहतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपण जळगावमध्ये आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांच्याकडे। सुमित, हौशेला मोल नसतं असं म्हटलं जातं। लाखांना पलीकडे लाखांवर जरी सोनं गेलं असलं तरी अक्षय तृतीयेच्या निमित्तानं थोडंसं का होईना, अगदी वळ का होईना, ते सोनं खरेदी करण्याकरता म्हणून या ठिकाणी नागरिकांनी तोबा गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। खरेदीदार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत। नक्कीच लागवी, जर आपण बघितलं तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती आज सोनं खरेदी करण्यासाठी जळगावमध्ये गर्दी झाल्याची पाहायला मिळते आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक हे मुहूर्त मानलं जातं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हौशेला मोल नसतं, पण तरी देखील सोनं खरेदी करणं जळगावकरांनी सोडलेलं नाही आहे। जरी भाव वाढत असले तरी आपण पाहू शकतो सराफ बाजारामध्ये सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी केलेली आहे। आजच्या दिवशी सोनं खरेदी करणं महत्त्वाचं याच्यासाठी आहे की वर्षभरात या सोन्यामध्ये वाढ होत राहते। आपल्यासोबत काही ग्राहक जुडलेले आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगणार तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करायला आलेला आहात? नमस्कार, मी भंगाळे गोल्डमध्ये आलेली आहे। जरी आज अक्षय तृतीया आहे आणि आज 3.5 मुहूर्तापैकी असा एक मुहूर्त आहे की तुम्ही 1 ग्रॅम जरी घेतलं सोनं परिस्थितीनुसार तरी त्यात वाढ होते, अक्षय होतं। म्हणून आज मी सोनं खरेदी करायला आलेली आहे आणि महिलांची तर आवडती वस्तू म्हणजे सोनंच आहे। किती म्हणजे बाकी ठिकाणी ते काटकसर करतील पण सोन्याला अगदी ते नाही म्हणणार नाही। 1 ग्रॅम का होईना त्यांच्याजवळ जेवढा पैसा असेल तेवढं ते सोनं घेतीलच, बस यात शंका नाही। नक्कीच, पण सोन्यामध्ये कुठेतरी भाव वाढ झालेली आहे। हो, मध्यमवर्गीय माणसाला तर असं वाटेल की भाव कमी व्हायला पाहिजे, पण मी सोनं खरेदी करतोय जेव्हा सोन्याचा भाव 25,000 होता, आज तो 1 लाखाच्या उंबरठ्यावरती येऊन गेलेला आहे। आणि त्यामुळे हा मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की आज मी 1 लाखाच्या भावाने जरी सोनं घेतलं तरी ते येत्या 1-2 वर्षामध्ये मला 1.5 लाख, 1.25-2 लाख त्याचा भाव हा दिसणारच आहे। सातत्याने भाव वाढ होत असली तरी का भाव वाढ होत आहे? आपल्यासोबत व्यापारी जुडलेले आहेत। काय आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती सोनं खरेदी करण्यासाठी सराफ बाजारात गर्दी झालेली, मात्र सोन्यामध्ये सातत्याने भाव वाढ होत आहे? गेल्या 1 वर्षाचा आपण विचार केला तर सोन्याचे भाव 74,000 रुपये होते, आता 98,600पर्यंत सोन्याचा भाव आलेला आहे। इथे मागचे भरपूर इव्हेंट झाले, आपलं रशिया युक्रेनचं युद्ध, इस्रायल हमासचं युद्ध, आणि रिसेंटली चायना आणि USA जो टॅरिफ वॉर सुरू आहे त्याच्यामुळे सोन्याचे भाव सातत्याने वाढलेले आहे। आणि एका वर्षात जवळजवळ 25,000 रुपये भाव वाढलेले असले तरी ग्राहकांमध्ये तोच उत्साह आहे। आज अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे, 3.5 मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जातो। पण दरवर्षी सोन्याचे भाव वाढतात आहे। 2 वर्षापूर्वी 60,000 भाव नवीन होता, मागच्या वर्षी 70,000चा भाव नवीन होता, तरी ग्राहकांनी घेतलं। आज 98,000चा भाव आहे, तोच उत्साह आज ग्राहकांमध्ये सोनं घ्यायचा। अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सोनं घेण्यासाठी खूप मोठा उत्साह दिसत आहे। सातत्याने जरी भाव वाढ होत असले तरी सोनं खरेदी करणं ग्राहकांनी पसंती केलेलं आहे। खिशाला जरी जड बसत असली तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती 3.5 मुहूर्ताचा हा मुहूर्त महत्त्वाचा मानला जातो आणि याच पार्श्वभूमीवर आज सोनं आणि चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं आणि आपल्या वर्षभराच्या सोन्याच्या याच्यामध्ये बरकत व्हावी, वाढ व्हावी याचंही अशी आख्यायिका आहे। त्यामुळे सोनं खरेदी करणं जळगावकरांनी पसंत केलेलं आहे। लागवीजी, अगदी धन्यवाद सुमित, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।